नमस्कार. माझं नाव ज्योती जोशी. लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी जे वाचणार आहे त्यातलं पहिलं लव्हाळं, त्याचं नाव आहे आकडे. कर्कश गजरानी मला जाग येते, कर्कश गजरानी मला जाग येते. घड्याळाचे लाल भडक आकडे 6:30 दटावत असतात. 6:30 घड्याळाचे आकडे मला दटावत असतात. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे कॅलेंडरकडे नजर जाते. 12 ऑगस्ट. आज सकाळी 10 वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट. डॉक्टरकडे वेळेवर पोहोचण्याची आठवण करून देतात. गाडी सुरू करताच इंधनाचा काटा गेज उतरत्या भाजणीच्या आकड्यांनी मला इशारा देतो. रेडिओवर डायलवरती ठराविक आकडे बोटं फिरवतात. बोटं फिरवतात. बातम्या ऐकायला मी अधीर होते. खरं तर नेहमीच्याच बातम्या. स्टॉक मार्केट खाली गेलंय याचा दाखला नंबर घोषित करत राहतात. Don't let those numbers bother you, Jyoti. Don't let those numbers bother you. माझ्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला कानात घुमतो. महामार्गावर एक फलक पहारा ठेवत असतो. 65 मैल वेगाच्या मर्यादेचं भान राखा. पार्किंग मीटर नाण्यांसाठी वासून उभा असतो. त्याची भूक भागवण्यासाठी ठराविक आकडे मीटरवरती मिचकावत राहतात. मी ठराविक संख्या मोजून नाणी टाकते. डॉक्टरच्या मजल्याचा अचूक क्रमांक मला लिफ्टमध्ये गेल्यावरती दाबावा लागतो. डॉक्टर मला सांगते, मधुमेही A1Cच्या किंवा रक्तदाबाच्या आकड्यांची काळजी करू नकोस. A1Cच्या किंवा रक्तदाबाच्या आकड्यांची काळजी करू नकोस. सकाळपासून रात्रीपर्यंत हे आकडे मला भेडसावत राहतात. माझं मोजमाप करतात. माझ्या मागे मागे येत असतात. या आकड्यांपासून सुटका नाही. कॅलेंडरवरची पानं फडफडतच राहतात. माझ्या आयुष्याचा चक्रवाढ व्याची वर्षांचा एक आकडा, तो सतत महान होऊन हळूहळू वाढतच राहतो. आता 15 ऑगस्ट आहे आज. त्यानिमित्ताने मी हे दुसरं लव्हाळी वाचते. त्याचं नाव आहे अमिश. खरं तर भारतापेक्षा जास्ती काळ या अमेरिकेतच राहिले. इथल्या मातीत रंगले. खेळता खेळता परदेश साई सुट्ट्यो म्हणून स्वदेश झाला.
नारळाच्या झावळ्या पायींच्या सदाहरित सळ्या बनल्या. नारळाच्या झावळ्या पायींच्या सदाहरित सळ्या बनल्या. पीच किवीनी आंबा चिकूला खो दिला. कार्डिनल आणि गोल्डफिनची शीळ कानात घुमते. कार्डिनल आणि गोल्डफिनची शीळ कानात घुमते. मन बहरतं. नव्या मैत्रीचा गोप मी विणू लागले. नव्या मैत्रीचा गोप मी विणू लागले. मी रमले, मी रमले, मी रमले. खूप वर्षांनी आज आजोळी आले होते. खूप वर्षांनी आज आजोळी आले होते. आजी आजोबा, आई वडील तर केव्हाच काळाड गडप झाले होते. पण अंगणातली वडाच्या पारंब्या मला जखडू लागल्या. वडाच्या पारंब्या मला जखडू लागल्या. त्या पारंब्यांवर झोके घेण्यासाठी मन अधीर झालं. डोळे बालमैत्रिणीला शोधू लागले. डोळे बालमैत्रिणीला शोधू लागले. कोकिळा लपालपीचा खेळ खेळत गोड गुंजनानी मला चकवू लागली. कोकिळा लपालपीचा खेळ खेळत गोड कुंजनानी मला चकवू लागली. झाडावर लगटलेले आंबे, पपई आणि पेरू त्या मायाजलात फितूर झाले. झाडावर लगटलेले आंबे, पपई आणि पेरूही त्या मायाजलात फितूर झाले. फांदीला बांधलेला झोपाळा. फांदीला बांधलेला झोपाळा भूतकाळ हळुवारपणे झुलवू लागला. भूतकाळ हळुवारपणे झुलवू लागला. मला वाटलं मी भारत सोडला होता. मला वाटलं मी भारत सोडला. पण भारताने मला सोडलं नव्हतं. भारताने मला सोडलं नव्हतं. हमारे बगीचे में आ गये. मन माझं परत बहरून गेलं. आज खास 15 ऑगस्ट निमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. परत लवकरच भेटू. मला तुमचं अभिप्राय कळवायला यूट्यूब चॅनलवरती विसरू नका कॉमेंट्समध्ये. अच्छा तर मग